रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. पुंडलिकाची भक्ती पाहून स्वतः विठ्ठल त्याला भेटायला आला होता, पांडुरंग भेटायला आला होता. आज माझ्यासोबत असेच एक आई वडील आहेत जे आपल्या मुलासाठी, म्हणजे वडिलांची वारी आधीपासून चालू आहे, पण मुलगा आजारी आहे किंवा तो पायावरती उभं राहू शकत नाही हे कळल्यानंतर हे सहपरिवार वारी करतायत. काही नाही, माऊली पासून एकच इच्छा आहे का जसा हा मुलाला उठून उभं केलं पाहिजे आणि अशीच तो स्वतःच्या पायावर पायदळ वारी करता आली पाहिजे त्याला. जेव्हा तुम्हाला हे सगळं कळलं तेव्हा कसं स्वतःला सावरलं म्हणजे आता मोठा गोटा ठेवूनच सावरता आलं ना. आता जे माणसाच्या प्रारब्धामध्ये जे आहे ते भोगावंच लागणार आहे का. शेवटी आता माऊलीची इच्छा ते होणार. आई वडील म्हणून फार अवघड प्रसंगातून जात आहे, आम्हाला इथे माहिती आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्ही विचारलं तेव्हा? डॉक्टरांनी सांगितलं की जगाच्या पाठीवर कुठल्याच ह्याच्यामध्ये ॲलोपॅथिक मध्ये सुद्धा ट्रीटमेंट नाही त्याची, ना होमिओपॅथिक मध्ये ना आयुर्वेदिक मध्ये. बस होऊ शकते तर फक्त चमत्कार फक्त होऊ शकतो. प्रमोशन किंवा यासाठी नाहीये हा व्हिडिओ. एका आई वडिलांकडून मुलासाठीचा आहे. पांडुरंग जगाच्या पाठीवरती तू आहेस हे आम्हाला माहिती आहे, पण तुझं अस्तित्व आम्हाला या मुलाला पायावरती उभं करून दाखव, एवढीच पांडुरंगा चरणी आपण प्रार्थना करूयात. आणि या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी, पायावरती उभं राहण्यासाठी आपण सर्व माऊली, जगाचा ज्यांनी उद्धार केला आहे त्या पांडुरंगाच्या नतमस्तक होऊयात. आणि पांडुरंगाला विनंती राहील की तू लवकर या दादाला, आमच्या छोट्या दादाला बरं कर आणि या वडिलांच्या, आईच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे, जे हरवलंय, तो त्यांना पुन्हा मिळवून द्यावी. मला वाटतं वारीचं हेच पुण्य आमचंही जे असेल ते त्यांच्या पदरात टाक आणि आमच्या छोट्या दादाला पुन्हा एकदा पायावर उभं कर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.